काय मंडळी, कसे आहात? मला जास्त मिस नाही केलं ना? नाही केलं तर चुकीचंच केलं, करायला पाहिजे होतं. या ओढणीची आणि माझी ना नक्की पास्ट लाईफमधली काहीतरी दुश्मनी असणार, कारण मी कितीही प्रयत्न करून नीट राहतच नाही, सारखी आवरावी लागते. तसं आज मी आवरतीये, कारण आम्ही बाहेर जातोय. माझी गोळी मी ह्याच्यात खाईन ना, माझ्या गोळ्या घ्या. बंदूकची गोळी काय म्हणते मी आता ती विचारते ना, गोळ्या घेतल्या का? मग खायचे कशाने? खाते मी ह्याच्यात, तर कशाला फेकताची तर खायची. कुठे बाहेर जायचे आणि आमच्या घरात पसारा आणि कालवा नसेल असं होऊ शकत नाही. आणि ते काय करते है ना, इतना तेरा काम है, ये पर्स मेरी है, तू संभालेगा. और मम्मी को कुछ मत बोलना, क्योंकि वो बंदूक की गोली खिला देंगी हमको. खुद तो गोली खाएगी पर हमें भी खिला देगी. चल चल चल. माझ्या भावाला स्वतःची पर्स सांभाळायला देऊन मी आले माझ्या बहिणीकडे, कारण माझी वरची कामं ती आवरत होती. आजकाल मी खूप आळशी झाले. जशी ती कामाला लागली आहे ना, तशी मी सगळी कामं तिलाच सांगते. अँड धिस इज द अल्टिमेट बॅटल ऑफ मी अँड माय सिस्टर. आरशासमोर हेच असतं, मी सारखा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा प्रयत्न करत असते आणि ती सारखी व्हिडिओच्या बाहेर जायचा प्रयत्न करत असते. काय मम्मी, खुश का? मी गावा हे काय असते. हॅलो म्हणा. हॅलो. नको करू काहीतरी. माझा भाऊ खूप शहाणपणाने मला म्हणत होता, एका झटक्यात नारळ फोडेल, पण सुटलं तर त्याला काही नाही. 2-3 वेळा फोडलं त्याने, आणि हे बघून मी खूप हसत होते. घरनं निघताना खूप मस्त आवरून निघले होते, पण जसा जसा प्रवास सुरू झाला ना, माझी केस एकदम, माझं रूप बदललं. कारण मला एक तर फ्रेश एअर लागती, सो मी खिडकी ओपन ठेवली होती कारची, आणि त्याच्यामुळं केस सगळी विस्कटली होती. सो मी त्यांना बांधून टाकलं. जाताना गॅस भरण्यासाठी पेट्रोल पंपवर थांबलो होतो, पण लाईन एवढी लांब होती की काका आम्हाला म्हटले तुम्ही वेटच करा. मग आम्ही बाहेर जरा उतरून थांबलो होतो. आणि हा यश अजून एक नमुनाच आहे, माझ्या बहीण भावासारखा. आणि ही आपली पर्सनल नमुनी, ही कारच्या एकदम लास्टवाल्या सीटवर बसली होती. मी म्हणले तसं फ्रेश एअर लागते, सो मी मागे बसायला तयार नव्हते. माझा भाऊ मागे बसला तर त्याने उलटी केली, सो त्याला पण नंतर पुढे घेतलं. पण मग आणखी त्याच थोडी अंडरस्टँडिंग बनली आणि मागे बसायला तयार झाली. सो म्हणून आमचं सॉर्टेड झालं. गॅस भरल्यानंतर आमची गाडी एकदम सन्नाट स्पीडमध्ये निघली. तसं काही म्हणा, एकदम लॉंग ड्राईव्हवाला फील येत होता, कारण ना हे सगळे रस्ते इतके सुंदर होते ना. म्हणजे आता समर चालू आहे, पण हे डोंगरवाला एरियामधनं रोड्स होते ना, सो मस्त होतं. आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं मरी. आम्ही सगळ्यात पहिलं दर्शन कानिफनाथांचं करणार होतो. तुम्हाला माहिती आहे नवनाथ, माहितीच असेल जर तुम्ही माझे आधीचे व्लॉग्स बघितले असतील तर. सो ॲज माझी मम्मी खूप मोठी भक्त आहे नवनाथांची, सो मरीला जायची इच्छा होती. मम्मीला मरीमध्ये ते अंगारा भेटतो ना, इन शॉर्ट काहीतरी, तो घ्यायचा होता. कारण असं म्हणतात तो असेल तर ना खूप चांगलं असतं. तसं फक्त बाहेरचं वातावरणच नाही, मंदिराचा परिसरही खूप सुंदर आणि शांत होता. आम्ही दुपारच्या टायमात पोहोचलो होतो, सो ऊन पण खूप होतं. पण तसं दुपारी पोहोचल्यामुळे गर्दी कमी होती, कारण ॲक्च्युअलमध्ये इथे खूप गर्दी असते मरीला, भक्त खूप येतात. पण दुपारच्या टायमात उन्हामुळे थोडी गर्दी कमी होती. बरं झालं ॲक्च्युली. आणि आम्हाला अजून पुढच्या 2-3 ठिकाणी जायचं आहे, सो आम्हाला घाई करावी लागणार. आणि ही माझी बहीण सारखी पुढे ना पुढे पळतच असते. तो मरीमधला क्रेझी एक्सपिरियन्स असा होता की एक मरीमध्ये एक साईडला एक छोटंसं विठ्ठलाचं मंदिर आहे, आणि त्यातनं एक खूप छोटीशी एंट्रन्स आहे, जिथनं आपल्याला खाली जायचं असतं अंडरग्राऊंडमध्ये. तिथं महादेवाची पिंड आहे. आणि जेव्हा मला हे कळलं ना, तेव्हा मी जायचंच ठरवलं.
पुढची स्टोरी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते.